आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. डोंबिवलीत महायुतीकडून भव्य तिरंगा रॅलीला सुरुवात. या रॅलीत भाजप माजी मंत्री व भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, त्याचबरोबर कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, कल्याण पूर्वचे आमदार सुलभा गायकवाड सह शेकडो कल्याण डोंबिवलीकर या रॅलीत सहभागी. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये माजी सैनिक आणि मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. हातात तिरंगा झेंडा, भारत माता की जय या जयघोषात ही तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर इथून झाली असून रॅलीची सांगता डोंबिवलीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी होणार आहे. भारतीय सैन्याने केलेला पराक्रम, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये जे सिंदूरच्या नावाने जे ऑपरेशन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात झालं, या पराक्रमाच्या पाठीमागे आणि हा दहशतवाद हा समूळ उपटून काढला पाहिजे म्हणून संपूर्ण देश हा सैन्याच्या पाठीमागे उभा आहे. हे सांगण्यासाठी सर्व ठिकाणी या रॅली निघत आहेत. डोंबिवली शहरामध्ये सुद्धा आज ही रॅली निघाली आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं काम भारतीय सैन्य करत आहे आणि आम्हाही सर्वांना भारतीय म्हणून या सगळ्या गोष्टीचा खूप खूप अभिमान आहे. बलुचिस्तानला पण असं वाटतं की आमचा देश वेगळा करावा आणि भारताला पण ते सपोर्ट करता, याबद्दल काय सांगता? हे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, दहशतवादाच्या विरुद्ध संपूर्ण जग एकत्र झालेलं आहे. त्यामुळे या दहशतवाद हा यानंतरच्या काळात आणि ह्या अतिरेकी कारवाया या संपूर्ण जगामध्ये होता कामा नये म्हणून सर्व जग हे एकत्र झालं आहे. त्यामुळे भारताला हा जो पाठिंबा मिळतो आहे तो त्यामुळेच मिळतो आहे. धन्यवाद. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.